पाऊस पडला म्हणजे सर्व शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात होत असते। आज आमच्या शेतामध्ये म्हणजेच पप्पांच्या शेतामध्ये पेरणीला सुरुवात होणार आहे। तर आज ते शेतामध्ये पेरणी करणार आहेत। तर ते पेरणीसाठी त्यांनी सोयाबीन आणि कपाशी असे 2 वाण हे आमच्या कृषी केंद्रातून घेतलेले आहेत आणि दोघी वाण घेऊन ते आता शेताकडे जात आहेत। तर जे पेरणीसाठी सर्व साहित्य जे लागतं ते सर्व साहित्य त्यांनी आपली जी बैलजोडी असते त्यामध्ये सर्व भरून घेतलं। सर्व साहित्य भरून झाल्यानंतर जे वाण वगैरे असतं ते सुद्धा ठेवून घेतलं। त्यानंतर घरीच मम्मीने पूजा वगैरे केली, कारण की मम्मीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे। तर तिला शेतात जाणं जमत नव्हतं, म्हणून तिने घरीच बैलांची आणि जे सामान वगैरे होतं त्याची सर्वांची पूजा वगैरे केली। कपाशीची जी पेरणी आहे ते सरत्याने पूर्ण म्हणजे आमचं 5 एकर शेती आहे। तर ते 5 एकर शेती पूर्ण सरत्याने हे पेरणी करणार आहेत आणि जे सोयाबीनचं जे वाण आहे ते ट्रॅक्टरने पेरणी करणार आहेत। तर सरत्याने पेरणी करण्यासाठी बैलजोडीचा वापर करत असतात, म्हणून बैलजोडी आणि बाकी जे साहित्य असतं ते सर्व घेऊन पप्पा आता शेताकडे निघालेत आणि आता संध्याकाळपर्यंत त्यांची पेरणी वगैरे करून ते घरी येणार आहेत। पाऊस येऊन पेरणी सफल हो अशी ईश्वराकडे प्रार्थना।